तुम्ही कधी लंकेची पार्वती हा शब्द ऐकला आहे का? एखादी स्त्री जिने अंगावर एकही दागिना घातलेला नाही, पूर्णतः निष्कांचन. पण या शब्दामागे दडलेली कथा केवळ दागिन्यांची नाही, ती आहे प्रेमाची, त्यागाची, अभिमानाची आणि एका भयंकर शापाची. चला तर मग काळाच्या पडद्याआड लपलेली ही पौराणिक कथा जाणून घेऊया. कैलास पर्वतावर एकदा माता पार्वती भगवान शिवांकडे पाहून हळुवार म्हणाली, नाथा, आपण योगात लीन असतोच, पण थोडा तरी गृहस्थ धर्माचा आनंद घेऊयात. माझ्यासाठी एक सुंदर, दिव्य आणि भव्य भवन असावे. शिव हसले. पार्वतीची इच्छा म्हणजे आज्ञाच होती. महादेवांनी विश्वकर्मांना बोलवले आणि विश्वकर्मांनी सोन्याची तेजस्वी अशी अद्भुत एक नगरी उभी केली. तीच होती सोन्याची लंका. पार्वतीच्या गृहप्रवेशाचा मंगल मुहूर्त ठरला. तेव्हाच तेथे आला एक महान तपस्वी, शिवभक्त रावण. त्याने कठोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केलं होतं. महादेवांनी त्याला वर मागण्यास सांगितलं. रावणाच्या मनात एक कपटी विचार चमकून गेला. जर मी ही लंका मागितली तर महादेवांना ती मला द्यावीच लागेल आणि ते कैलास सोडून माझ्याजवळच राहतील. रावण म्हणाला, हे प्रभू, ही दिव्य लंका मला द्या. महादेवांनी आपले वचन पाळले. त्यांनी लंका रावणाला दिली आणि स्वतः त्या नगरीतून निघून गेले. हे दृश्य पाहताच पार्वतीचे डोळे भरून आले. जिच्या प्रेमातून लंका निर्माण झाली होती, तीच लंका तिच्या आधी दुसऱ्याला मिळाली होती. क्रोध, वेदना आणि अपमानाने पार्वती म्हणाली, हे रावण, तू जे मागितलंस ते तुला मिळालं, पण लक्षात ठेव, एक दिवस ही सोन्याची लंका राख होईल. तुझं सामर्थ्य, तुझं वैभव, तुझा अभिमान सगळं काळाच्या आगीत जळून नष्ट होईल. आणि त्या क्षणी पार्वतीने आपले सर्व दागिने काढून टाकले. ती पूर्णतः निष्कांचन झाली आणि युगानंतर रामाच्या बाणांनी लंका जळाली. रावणाचा अंत झाला. म्हणूनच आजही अलंकार नसलेल्या पण स्वाभिमानाने झळकणाऱ्या स्त्रीला ओळखतात लंकेची पार्वती म्हणून.